सुंदर अशी गोलंदाजी मंगेश यांची. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 8. 5 बॉल 8 धावा. सुंदर असा फटका मारलेला आहे. पाहूया काय होतंय. आणि कॅच सोडलेली आहे. नॉट आउट आहे. पंच शशी. धाव संख्या झाली ती 10. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 10. बिनबाद 10. 1 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आलेली बिनबाद 10. बॉलर अमित वगे. पहिल्या मॅचचा हिरो. महेंद्र मारवाडी यांचं आगमन झालेलं आहे. आरसीसी राजातर्फे त्यांचं स्वागत. महेंद्र मारवाडी. स्कोर झाले तो किती झाले 10. चला थोडी घाई करा. मानवली 40+ संघ. एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 10. बिनबाद 10. स्ट्राइक ला येते मनोज. सुंदर अशी गोलंदाजी अमित यांची. अमित वगे. आतापर्यंत बॉल झाले ते 8 आणि धाव संख्या झाली ती 10. 1 ओव्हर 2 बॉल आणि 10 धावा. बिनबाद 10.
पंच शशी यांचा वाईटचा इशारा. महेश मात्रे कोपर. सर्वेअर महेश मात्रे कोपर. सुंदर असा फटका मारले. पाहूया काय होतंय. निलेश मात्रे यांचं खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण. धाव संख्येत वाढ झालेली आहे. धाव संख्या झाली ती 12. बिनबाद 12. 3 चेंडू 12. 1 ओव्हर 3 चेंडू 12. सुंदर अशी गोलंदाजी अमित यांची. 4 चेंडू. धाव संख्येमध्ये काही वाढ नाही. गुड शॉट परंतु झेल. मंगेश यांनी सुंदर असा झेल घेतलेला आहे. धाव संख्येमध्ये काही वाढ नाही. 1 बाद 12. पिंट्या मानिवली पिंट्या ज्युनियर पिंट्या. मगाच्या सामन्यामध्ये खूप सुंदर अशी खेळी केलेली दिनेश संते यांनी, परंतु आता काही जमलं नाही थोडं. पिंट्या अमित. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती फक्त 13. 12 चेंडू आणि 13 धावा. उर्वरित 2 ओव्हर टाकण्यासाठी पाहूया कोण येते. शेखर फ्रॉम KDMC. वाईट 14. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14. 1 बाउन्सचा कॉल आहे बॉलरला.
बाद. पिंट्या हे बाद झालेले आहेत. सुंदर अशी गोलंदाजी शेखर केडीएमसी यांच्याकडून. यानंतरचा सेमीफायनलचा सामना होईल. मोठा गाव संघ विपक्ष या दोघांमधील जो जिंकेल तो संघ. सुंदर असं क्षेत्ररक्षण. पंधरा. 2 चेंडू आणि 15 धावा. मनोज यांना आता जबाबदारी स्वीकारायला लागेल. सुंदर अशी चापट मारलेली आहे परंतु बाउंड्री वाचलेली आहे. 2 ने धावसंख्येत वाढ झालेली आहे. धावसंख्या झाली ती 17. तिसरं षटक चालू आहे. सुंदर. आता याला काही तोडच नाही. अजित म्हात्रे यांच्या गाडीवर पडला वाटतं. सुंदर असा फटका. मनोज षटकार. धावसंख्येत वाढ झालेली आहे. धावसंख्या झाली ती 23. हो हो हो. लवली लवली. वीरेंद्र सेहवाग स्टाईल. वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये खूप सुंदर असा षटकार मनोज यांचा. धावसंख्येत 6 ने वाढ. लास्ट बॉल बाकी आहे. धावसंख्या झाली ती 29. वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये षटकार मारलेला आहे. सुंदर 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 असा षटकार. लागोपाठ 3 षटकार मनोज यांच्या बॅटमधनं. 3 षटकांच्या धावसंख्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 35. 2 बाद 35. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 35. बरोबर ना. शेवटचा षटक घेऊन येते बाळा. लास्ट ओव्हर कोण घेऊन येते? शेखर यांनी टोटल धावसंख्या खर्च केली ती 22. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती फक्त 13. शेखर यांनी ती 22 धावसंख्या देऊन धावसंख्या पूर्ण केलेली आहे 35.
एक डिक्लेअर असेल, स्ट्राईक चेंज नाही होणार. नाही डिक्लेअर नाही. धावसंख्येत 2 ने वाढ झाली. धावसंख्या झाली ती 38. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 39. डॉट बॉल. पंच शशी. सुंदर अशी बॉलिंग बाळा. लास्ट चेंडू. वाईट. धावसंख्या 40. हनुमान म्हात्रे, सचिन मोरे, मोठा गाव यांचं आगमन झालेलं आहे. परत एकदा वाईट. 41. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू बाळा टू मनोज. एक धाव. धाव संख्या झाली ती
42 आणि जिंकण्यासाठी 43 धावाचं लक्ष्य. गोळवली 40+. कल्पेश यांचं स्वागत आहे. सफल जाधव यांचं सुद्धा सहर्ष स्वागत राजा जाधव यांच्याकडून. पुष्कर काटे यांनी कॅच सोडल्याबद्दल त्यांना चला मानिवली 40+ संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला फिल्डिंग लावून घ्या मानिवली 40+ संघ. करायचंय गोळवली संघाचे मंगेश आणि बाळा मंगेश स्ट्राईकला बाळा. गोळवली संघाकडे लक्ष आहे. बेचाळीस धावा झाल्या. 43 धावांचं लक्ष आहे. मंगेश आणि बाळा फलंदाजीसाठी उतरलेत. बॉलर मानिवली यांकडून मनोज पहिलं षटक घेऊन. आमचे पंच प्रतीक देशपांडे आणि
शशी, मानव लेअँड करून मनोज. पहिला षटक, पहिला चेंडू फेस करतील मंगेश. मंगेशाने उत्तुंग असा षटकार मारलेला आहे आणि प्रेक्षक बनून राहतील खेळाडू. अशा रीतीने गोळवली संघाची धावसंख्या 6 वरती. मंगेश यांच्या पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवरती उत्तुंग असा षटकार मंगेशाने मारलेला आहे. मनोज यांचा दुसरा चेंडू फेस करतील मंगेश. बघूया किती धावा एकटवतील या चेंडूवरती. परत एकदा उत्कृष्ट असा पॉइंटला तटवलेला चेंडू, 1 धाव घेण्यात आलेली आहे. अशा रीतीने धावसंख्या 7 वर पोचली आहे. बाळा डावखुरा फलंदाज, बाळा स्ट्राईक वरती. मग मागच्या मॅच मध्ये 0 वरती बाद झालाय, पण आता बघूया या मॅच मध्ये काय करतोय. बाळा यांच्याकडून खूप अपेक्षा असतील गोळवली संघाला. बाळा हे सातत्याने याच मैदानात प्रॅक्टिस करत असतात, त्यामुळे त्यांना हे मैदान घरचंच मैदान असं वाटत असेल. बघा मनोज यांचा तिसरा बॉल फेस करतील बाळा. उत्तुंगाष्टा मारलेला आहे प्रेक्षकांच्या मधोमध आणि अडवण्यात यश आलेलं आहे. 1च धाव घेण्यात यश मिळवलेलं गोळवली संघाने. अशा रीतीने धावसंख्या झाली 8. 3 चेंडू 8. मनोज यांनी चांगला कमबॅक केलेला आहे. 1 षटकारानंतर त्यांनी चांगली गोलंदाजी करत स्कोर थांबवण्यात आलाय. परत एकदा षटकार मारणारे मंगेश स्ट्राईक वरती फेस करतील मनोज यांना. मनोज यांनी मारण्याचा प्रयत्न केला, पण डॉट बॉलची सांगता झालेली आहे. अशा रीतीने धावा स्थगित. 8 या धावसंख्येवरती गोळवली संघ. या षटकातील 2 चेंडू शिल्लक. बघूया 2 चेंडू मध्ये मंगेश किती धावा एकटवू शकतो. चांगला उचललेला आहे बॉल, पण अडवण्यात खेळाडूंना यश आलेलं आहे. 1च धावेवरती समाधान मानावं लागेल मंगेश यांना. अशा रीतीने धावसंख्येत वाढ होत धावसंख्या 9 झालेली आहे. 1 चेंडू बाकी आहे या पहिल्या षटकातील. बघू आता बाळा या चेंडूवरती किती धावा एकटवू शकतो. मंगेश यांचा शेवटचा चेंडू, पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या 9. मंगेश यांनी सुंदर बॉल टाकला आणि बाळाने मारलेला आहे. हाफ चेंडू हवेत आहे, पण नो मॅन्स लँड मध्ये आहे. 1 धाव घेण्यात परत यशस्वी झालेत बाळा. अशा रीतीने पहिल्या षटकाची सांगता होत धावसंख्या 10 झालेली आहे गोळवली संघाची. मनोज यांनी पहिल्या चेंडूवर षटकार काढल्यानंतर पण चांगलं कमबॅक केलंय आणि उर्वरित चेंडूमध्ये 5 चेंडूमध्ये फक्त 4च धावा खर्च केल्यात त्यांनी. उत्कृष्ट अशी गोलंदाजी, उत्कृष्ट असा कमबॅक केलाय मनोज यांनी. बघूया आता पुढचा गोलंदाज कोण येतोय मानवली संघाकडून. गोळवली संघाला 18 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता आहे आणि मानवली संघाकडून दुसरा गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं गोलंदाजी करायला आलेत. दिनेश आलेले आहेत आपल्या संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं असं षटक घेऊन. त्यांना फेस करतील बाळा. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 10 झालेली आहे. पुढील उर्वरित 18 चेंडूमध्ये 33 धावांची गरज असेल गोळवली संघाला.
दिनेश यांचा पहिला चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू वडाकत स्वैर मारा केलेला आहे. अशा रीतीने धावसंख्येत वाढ होत धावसंख्या 11 झालेली आहे. दिनेश यांचा परत पुढील चेंडू परत हा शॉर्ट चेंडू आणि शॉर्ट चेंडूचा खरपूस समाचार घेत बाळा यांनी षटकार ठोकलेला आहे. अशा रीतीने धावसंख्यात वाढ होत 17 या धावसंख्येवर पोहोचले गोळवली संघ. बाळा यांनी चांगला कमबॅक केलेला आहे. मागील मॅच मध्ये शून्यावरती आउट झाले आहेत, पण आता त्यांना काहीतरी सूर गवसलेला दिसतोय. त्यांनी उत्तुंग असा छान शॉर्ट चेंडूवरती षटकार मारलेला आहे. बाळा पुढील चेंडू फेस करतील दिनेशांचा. परत चांगला चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, डॉट चेंडू. दिनेशांनी चांगलं कमबॅक केलं असं म्हणता येईल. धावसंख्या स्थगित 17 वरती. दिनेशांच्या पुढील चेंडू परत बाळाने उंच तटवलेला आहे आणि बघूया हा झेल होतो का. षटकार चुकीमुळे षटकार लागलेला आहे. खेळाडूने चांगले प्रयत्न केले होते, पण त्यांना अपयश आलंय आणि बॉल चेंडू सीमे रेषे बाहेर पडलेला आहे. अशा रीतीने 3 चेंडू मध्ये 23 रन वरती पोहोचलेले गोळवली संघ. बघू पुढील 3 चेंडू मध्ये बाळा किती धावा एकटू शकतो आणि दिनेश परत कमबॅक करू शकतो का, आपण बघूया. आता दिनेश परत सज्ज फेस करतील बाळा. परत लोअर पद्धतीचा चेंडू परत तटवलेला आहे आणि फिल्डरना अपयश आलेलं आहे चेंडू अडवण्यामध्ये आणि याचं रूपांतर चौकारामध्ये झालेलं आहे. अशा रीतीने धावसंख्या वाढत झालेली 27. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत दिनेश यांच्या षटकातील. बघा बाळा यांनी कमबॅक चांगला केलेला आहे. मागच्या मॅच मध्ये बघता या मॅच मध्ये चांगलेच बल्लेबाजी करत आहेत. 6 बॉल मध्ये त्यांनी टोटल 18 रन केलेले आहेत. चांगलं कमबॅक दिनेश यांचा. बॉल बघूया आता पुढील 2 चेंडू मध्ये किती धावा एकटू शकतो. परत उंच गेलेला आहे, खूपच उंच गेलेला आहे. फिल्डर धावतायत बॉल खाली, पण नो मॅन्स लँड मध्ये पडलेला. अशा रीतीने बाळा यांना 2 रन एकटवले आहेत. 3ऱ्या रनची गरज आहे का, नाही. 3रा रन नाही धावले, 2 रन. अशा रीतीने धावसंख्या सातत्याने वाढ होत चाललेली आहे. अशा रीतीने धावसंख्येत वाढ होत धावसंख्या 29 वर पोहोचलेली आहे. पुढील चेंडू बाळा फेस करते. परत यांनी चांगला टवटवलेला आहे, पण फिल्डरच्या हातात चेंडू आणि बाळा झेलबाद झालेले आहेत. अशा रीतीने गोळवली संघाची धावसंख्या 29 वरती झालेली आहे आणि आता पुढील फलंदाज अमित मैदानात जात आहेत. अमित थोडेसे दुखापतग्रस्त आहेत, त्यामुळे त्यांनी रनर घेतलेला आहे. रनर त्यांचा पाय काही दुखत आहे, तर त्यांना रनर घ्यायची अनुमती दिलेली आहे. आता बघूया पुढील मानिवली संघाकडून गोलंदाज बारा चेंडूमध्ये गोळवली संघाला 14 धावांची गरज आहे आणि आता मानिवली संघाकडून भाऊ हे गोलंदाजी करतील. नेक्स्ट ओव्हर इज फ्रॉम मिस्टर भाऊ अँड फेस
face will be taken by Mangesh. So Godoli team needs 14 runs from 12 balls. Let's play. First ball चांगला उडवलेला आहे पण कॅच त्यांनी ड्रॉप केलेला आहे. 2 रन धावांची 2 रन धावून काढलेले आहेत. मंगेश यांनी 2 धावा घेण्यात यश आलंय त्यांना. अशा रीतीने धावसंख्येत सातत्याने वाढ होत धावसंख्या पोहोचली 31 वरती. बघूया भाऊ आता पुढचे 5 बॉल कसे टाकतील आणि मंगेश कसा फेस करेल. शॉर्ट पद्धतीचा चेंडू मंगेशांनी चांगलाच तटवलेला आहे आणि षटकार मारलेला आहे त्यांनी. उत्तुंग असा छान असा षटकार मारलाय. जिंकण्यासाठी आता फक्त 6 रनची आवश्यकता पुढील 10 चेंडूमध्ये. 10 दोन्ही झाले. मागच्या मॅच मध्ये सुद्धा मंगेशांनी चांगलीच फलंदाजी करत 39 रन बनवले होते. बघू आता या मॅच मध्ये तो किती रन बनवतोय. परत एकदा उत्तुंग असा मारलेला आहे पण फिल्डर खाली आहे. बॉल जज करतोय आणि उत्तुंग असा छान असा झेल टिपलेला आहे खेळाडूचं नाव ज्याने झेल पकडला तो पिंट्या. मंगेशांची खेळी संपुष्टात आली आहे. मंगेशांनी छान उत्कृष्ट अशी फलंदाजी करत सोळा रन मारलेत या मॅच मध्ये. त्यांनी चांगली अशी बॅटिंग करत आपल्या संघाला जिंकण्याकडे आणून ठेवलेला आहे. आता पुढील फलंदाजी पिंट्या फ्रॉम गोलोली माफ करा. भाऊ परत सज्ज आहेत पुढची गोलंदाजी करायला. मोठागाव संघाचे कर्णधार त्यांनी त्वरित कॉम्बॉक्सशी संपर्क साधावा. निलेश म्हात्रे भाऊ पुढील चेंडू घेऊन सज्ज फेस करतील. पिंट्याने पण चांगला उत्तुंग असा षटकार मारलेला आहे मॅच आणि अशा रीतीने गोळवली संघ जिंकलेला आहे. मॅच सेमीफायनल मध्ये पोहोचले आणि ते आता मोठागाव संघाबरोबर 2 हात करतील. तर गोळवली संघाचं अभिनंदन आणि मानवली संघाचे हार्दिक आभार. आम्हाला आता सूत्रानुसार अशी खबर आली की बाय भेटलेली आहे. कुठचं काय कारण ते कारण जाणण्यात आम्ही इच्छुक आहोत. हॅलो चला निलेश म्हात्रे यांनी टेस्टची संपर्क साधा लवकरात लवकर. निलेश म्हात्रे